त्यानं कथा कशा पद्धतीनं सांगितली पाहिजे म्हणून या ठिकाणी एक वक्ता आहे. म्हणले कोण? तुंबरुलाजी महाराज. ते कथा सांगू शकतात आणि ती कथा जर तू श्रवण केली तर तुझा पती देवाचा उद्धार होईल, तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणले बाबा काही हरकत नाही. म्हणून तुंबरुलाजींना बोलवलं आणि या ठिकाणी जे बसलेले आहेत ना, जे आपण नारद ऋषींच्या स्वरूपामध्ये आहेत, परंतु त्यांचं मुख आपल्याला वेगळ्या स्वरूपामध्ये प्राप्त होत असताना दिसतं, ते कोण आहेत? तुंबरुलाजी महाराज आहेत. आपल्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण एकच संतांना ओळखतो, ते कोण? नारदजी महाराज. परंतु तुंबरुलाजी महाराजांचा प्रचार प्रसार आणि श्रद्धा आंध्र प्रदेश, कर्नाटक या परिसरामध्ये तुंबरुलाजी महाराज यांचे फोटो घरोघरी आपल्याला दिसतील आणि त्या फोटोची लोक पूजा करतात. श्रद्धा भावनेनं आपल्या जीवनात काही संकट आले, एखादी मातृशक्ती महिला जर डॉक्टरांनी सांगितलं की आता प्रसूत होणार आहे, ते माता माऊली डिलिव्हरी होणार आहे आणि ऑपरेशन करावं लागेल, असं जर आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं, परंतु त्या स्वरूपामध्ये तुंबरुलाजी महाराजांचं नाम जर आपण घेतलं आणि तुंबरुलाजींचे नाम घेऊन आपल्या गुडाचे 7 तुकडे त्या अवस्थेमध्ये त्या मातृशक्तीच्या जवळून त्या ठिकाणी जर तुंबरुलाजी महाराजांच्या जवळ किंवा त्या मातृशक्ती जवळ जर ठेवले तर ती मातृशक्ती महिला ऑपरेशन होणार नाही, नॉर्मल स्वरूपामध्ये डिलिव्हरी होत असते. एवढी शक्ती तुंबरुलाजी महाराजांच्या नामस्मरणामध्ये आहे. एवढं तुंबरुलाजी महाराजांचं महत्व आहे. म्हणून सूतजी महाराज वर्णन करतात. तुंबरुलाजी महाराज बसलेले आहेत. चंचुला देवी तुंबरुलाजी महाराजांना सांगते, महाराज माझा उद्धार झाला पाहिजे, माझ्या पती देवाचा उद्धार झाला पाहिजे, असं मार्गदर्शन करा. तुंबरुलाजी महाराज म्हणले मी कथा सांगू शकतो, परंतु कथा सांगत असताना फक्त एकटे यजमान नाही, दोघं मिळून कथा ऐकावी लागते. आता बऱ्याच मातृशक्ती महिला आलेल्या आहेत, परंतु त्यांनी मातृशक्ती महिलांनी महादेव घरी असतील तर उद्या येताना महादेवांना पण, आज पहिला दिवस आहे ना, तर त्या स्थितीमध्ये सर्वांनी कथा दोघं मिळून कथा श्रवण करायची. तुंबरुलाजी महाराज सांगतात चंचुला देवीला की यजमान लागतील, म्हणजे दोघं जणांनी पूजा करावी लागेल. आणि चंचुला देवीनं पार्वती मातेला सांगितलं, मैया आता यजमान कोणाला बघायचं? म्हणले यजमान एक आहे, कोण? महादेवांनाच बोलावं लागेल. मग चंचुला देवीनं पार्वती मातेला सांगून त्या स्वरूपामध्ये तुंबरुलाजी महाराजांकरता कथा व्यवस्थित झाली पाहिजे याच्या करता भगवान शंकरजी गण आणि गौरी याच्या रूपामध्ये दोघं विराजमान झाले आणि त्या अवस्थेमध्ये कथेला प्रारंभ झालेला आहे. म्हणून याच्या करता दोघं स्वरूपामध्ये जेव्हा पूजा होते, आज एकटा मनुष्य घर बांधतो, आयुष्यभर काबाड कष्ट करतो, राबराब राबतो, घराचं काम करतो, प्लास्टर करतो, स्लॅब टाकतो, सर्व काम झाले, सत्यनारायणची पूजा असते, दिवसभर बाजार करतो, बाजार झाला, पूजेला बसले, ब्राह्मण काका काय सांगतात? धर्मपत्नीला बोलवा. मग ती मातृशक्ती महिला आली, त्यानं दिवसभर पूजा केलेली असते, आयुष्यभर कष्ट केलेले असतात, फक्त महिला बसते आणि हाताले हात लावते. हाताले हात लावल्याबरोबर बायपासनं असं पुण्य तिकडे निघून जाते.
परंतु याच्याकरता महिलांच्या जीवनातला त्याग आहे. सर्वांनी पूजेला दोघांना का मान्यता दिली, महिलांना का मान्यता दिली? स्त्रियांच्या जीवनात एक त्याग असा आहे, लहानपणापासून 18 वर्षापर्यंत आई वडिलांच्या सानिध्यात राहते. जोपर्यंत 18 वर्ष पूर्ण होत नाही, लग्न होत नाही, तोपर्यंत तिच्या नावाच्या पुढे वडिलांचं नाव, वडिलांचं गाव, वडिलांचा तालुका, वडिलांचा जिल्हा, फक्त लग्न होतं, कन्यादान झालं, तालुका बदल, गाव बदल, नाव बदल होऊन जातो. हा स्त्रियांच्या जीवनातला त्याग आहे. म्हणून माणसानं जर पुण्यकर्म केलं, अर्ध पुण्य स्त्रियांना आपोआप प्राप्त होऊन जातं. आणि मी हे कशा करता सांगतो, या ठिकाणी महिला दिसतायत, परंतु पुरुष मंडळी कमी आहे. मग यांनाही पुण्य मिळायला पाहिजे ना. महिलांनी जर पुण्यकर्म केलं तर ते महिलांनाच प्राप्त होतं. पुरुषांनी पुण्यकर्म केलं तर अर्ध महिलांना मिळतं. महिलांनी जर पाप कर्म केलं, अर्ध माणसाला भोगावं लागतं. आणि माणसानं जर पाप कर्म केलं तर ते पाप माणसालाच भोगावं लागतं. मग काही माणसं म्हणते ना, आता अन्याय महाराज. परंतु स्त्रियांच्या जीवनातला तुम्हाला जो सांगितला ना, तो त्याग आहे. म्हणून भगवान परमात्मानं त्यांच्या जीवनात फक्त हात लावला, अर्ध पुण्य प्राप्त होऊन जातं. एवढं फक्त हाताला हात लावण्याचं एवढं महत्व आहे का? स्त्री म्हटली म्हणजे ती अर्धांगिनी असते. मी पुढे चालत नाही बरं का. काही लोक इकडं गावामध्ये मागच्या वर्षी मार्च महिन्यात वृंदावन धाम यात्रेला आम्ही गेलो. त्या ठिकाणी वास्तुशांती होती, वास्तुशांती झाली आणि कथा पण झाली. मग तिथल्या ब्राह्मण काकांना सांगितलं, कोणतंही कार्य करायचं असलं, माणसाला सांगितलं, महिलांनी फक्त हाताने हात लावला तर आपोआप स्त्रियांना सुद्धा पुण्य प्राप्त होऊन जातं. कोणत्याही कार्यामध्ये यश येऊन जातं. मग ते मार्च महिन्यामध्ये आम्ही यात्रेला निघालो. ते नवीन जोडपं म्हणले, महाराज आम्हाला पण यायचंय. म्हटलं आता तिकीट, म्हटलं तुम्हालाच तिकीट काढावं लागेल, यावं लागेल. त्यांनी तिकीट काढलं, आमच्या बरोबर आले. आता रेल्वेमध्ये जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूर राज्य बदल झाल्याबरोबर टीसी येतात, तिकीट तिकीट तिकीट. मग आता जे नवीन जोडपं बसलेलं होतं ना, टीसीनं सांगितलं तिकीट. तो म्हणले हे काय तिकीट? म्हणले हे कोण आहे? म्हणले माझी पत्नी. म्हणले मग तिकीट? म्हणले हे काय तिकीट? अरे म्हणले तिचं तिकीट. म्हणजे हे काय तिकीट? अरे हे एकच तिकीट आहे. मग त्यानं काय सांगितलं त्याच्या पत्नीले, म्हणले ऐ हातले हात लावा. काही हातले हात करून सांगणार का? सांगायचं तात्पर्य काय? काही कार्य ना आपण स्वतःहून करावं लागतं. पुण्यकर्म स्वतःहून करावं लागतं. आणि त्या स्वरूपामध्ये आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आपल्या गावाच्या मानानं संख्या कमी आहे, पण एक तुमच्या जवळ आश्वासन मागतो मी, एक तुमच्या जवळ वचन मागतो की उद्या येत असताना सर्वांनी अशा पद्धतीनं प्रचार करा की येताना कमीत कमी 5-5, 10-10 लोकांना आपल्या धर्म मंडपामध्ये आणायचंय. आणि त्या पद्धतीनं सर्व व्यवस्था, सर्वांना बसता येईल अशा पद्धतीनं सर्व व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे. आपण सर्वांनी प्रचार करून या ठिकाणी अजून संख्या वाढेल अशा पद्धतीनं कार्य दर्शवायचंय. आज तुंबरोलाजी महाराजांचं दर्शन, सूतजी महाराजांचं दर्शन आणि त्याच पद्धतीनं गणपती महाराजांचं दर्शन झालं. शिवमहापुराणाचं महात्म्य आपण आज श्रवण केलेलं आहे. उद्या देवराज ब्राह्मणाची कथा आणि कुबेरेश्वर भगवान परमात्माची कथा. भगवान महादेवांनी कुबेरेश्वर भगवान परमात्माला कशा पद्धतीनं धनाची प्राप्ती करून दिली आणि असं कोणतं पुण्य कर्म केलं होतं कुबेरेश्वर भगवंतानं की त्याच्या जीवनामध्ये धनाची प्राप्ती झाली. आज पहिला दिवस आहे. आज फक्त आपण महात्म्य या ठिकाणी श्रवण केले. उद्या सविस्तर स्वरूपामध्ये कथा प्राप्त होणार आहे.
आज जसं आपण पात्रांचं दर्शन घेतलंय त्या पद्धतीनं उद्याही नारदजी महाराजांचं दर्शन होईल आणि प्रत्यक्ष भगवान शंकरजी, ब्रह्मदेव आणि महाविष्णू तिघ देवांचं दर्शन आणि त्याच्यातून गंगा अवतरण कशा पद्धतीनं झाली आणि ती गंगा प्रत्यक्ष प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये या ठिकाणी दर्शवली जाईल याच्याकरता आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची। आजचा पहिला दिवस या ठिकाणी संपन्न होतो। आज पहिल्या दिवसाची संत भोजन सेवा समाधान पुन्हा धनगर यांच्याकडे संपन्न झाली। आरतीचे यजमान या ठिकाणी येतील। चला आरतीचे यजमान चला भरत भाऊ आरतीचे यजमानांनी हजरच राहायचं नाही ना, एवढा टाइम नका पाहता मला, इथंच थांबायचं मला आणि मला सुरेश पाटील। चला आरतीचे यजमान सुरेश पाटील शिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यं शिवाय सर्वांनी उभं राहायचंय। शिव ओंकारा प्रभु
एक सूचना आहे, आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक दिवशी बेलपत्र वाटत असतो। आज पहिला दिवस होता आपल्या गावात। उद्या ज्या भाविकांना बेलपत्र उपलब्ध करून द्यायचे असतील, बेलपत्र म्हणजे आता उद्या तर तोडता नाही येणार, परंतु आपल्या गावामध्ये बेलपत्र वाटणारे जर असतील त्यांच्याकडून जर बेलपत्र आपल्याला उपलब्ध